श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी आई लवकरच पूर्ण करू. स्वामी आई तुम्हाला आनंदात, ऐश्वर्यात, हसत खेळत ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, चिंतन करा, चिंता नाही. नव्या विचारांना जन्म द्या. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. देव म्हणतात, असं कधीच म्हणू नका की मी काही करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे लोक स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. देव म्हणतात, मनुष्य सेवा हीच देवांची सेवा आहे. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. जर तुम्ही मला पसंत करत असाल, मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. स्वामी आईवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये होय, माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा. पुण्याचे काम तुमच्याकडून घडून येईल. एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्याबरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देत असते, आपल्याला लक्षात आणून देत असते, पण आपले लक्ष नसतं. आपण तिच्या स्मरणात नसतो, पण तिला आपले स्मरण असते. आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविक जर शक्तीला आपण स्मरण करणे, तुझ्या जवळपास राहणे हे आपले कर्तव्य आहे. पण मनुष्य धर्म असा आहे की ज्याला सगळं मिळत गेले की तो या स्मरणापासून बाहेर येतो. तो हे स्मरण करत नाही, कारण सर्व काही त्याच्या जवळ असते. ज्यावेळी आपल्यावर कुठला प्रसंग ओढवतो त्यावेळी बरोबर आपल्याला त्या शक्तीची आठवण येते आणि मग आपण त्या शक्तीचा सतत आठव करत असतो. पण त्या शक्तीच्या नोंदणी स्मरणात आपण कधीच नसतो. त्या शक्तीला आपण स्मरण होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच साथीने, आपल्या शक्तीने स्मरण करत राहायला हवे. कोणास ठाऊक केव्हा ते शक्ती आपले स्मरण होईल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल. आयुष्य इतकं सोपं नसतं, ते सोपं बनवावं लागतं. संयम ठेवून आणि थोडं सहन करून आणि थोडंसं दुर्लक्ष करून. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे स्वामीशिवाय कोणालाही माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. निश्चितच संकट मुक्त व्हाल. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांना या 5 गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी पाळतो, आचरणात आणतो, तर स्वामी त्याला लवकरच भेट देतात आणि सगळे संकटे हरवून टाकतात, सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तर ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा. स्वामींची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना. मनापासून, मनोभावे, पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे.
अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात. तर भक्तांनो, तुम्हीही स्वामींची मनापासून मनोभावे सधन उपासना करा, त्यांची मनापासून सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील. भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. लोक अन्नदान करतात, परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला असं अन्नदान करतात की त्यांना फळ मिळावे, पण हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे. निदान एक चपाती, एक भाकरी, जे असेल ते आपण एका गरीबाला देऊ शकतो. मागणारा कोणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्न दान करा. ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. भक्तांनो, तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण. सगळ्यांनाच माहिती आहे, श्री स्वामी समर्थ या नावात, या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्याला भक्तांचे सगळे संकट, सगळ्या इच्छा पूर्ण करतात. भक्तांनो, चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे, म्हणजेच जनप्रियता. प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोला, मोठ्यांचा आदर करा, सगळ्यांना प्रेम करा, कोणाचाही तिरस्कार करू नका. या गोष्टी पण जो व्यक्ती पाळतो त्या व्यक्तींच्या जीवनात नक्कीच स्वामी प्रसन्न होतात. भक्तांनो, पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे. म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे, जास्त मागायचे नाही, जे आहे त्यावर रडायचे नाही. जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे आहे. भक्तांनो, या 5 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या. या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच, हे लक्षात ठेवा, आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मग आपल्याला सगळे काही मिळत असते, हवे ते स्वामी आपल्याला देत असतात. तर भक्तांनो, अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींच्या प्रिय आहेत, म्हणून आपल्या गोष्टी आपण पाळायलाच हव्या. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आयुष्यात कशीही वेळ येऊ द्या, त्यात कुटुंबाची साथ असायलाच हवी, कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर ते सर्वजण मिळून वाटून घेतात. आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतः बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत, लवकरच उद्याचे दिवस चांगले येणार असतात. फक्त आपण चांगले कर्म करत राहायला हवे, कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणालाही काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येत नाही, त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे आपण ऋणी आहोत, ते त्याचे ऋण आपण या जन्मात फेडत आहोत. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.